सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि नंतर केंद्रातसुद्धा जायचं होतं आणि दिवसभराचं रुटीन आपलं बायकांचं तर बिझीच असतं. तर दिवसभरामध्ये खूप सारी कामं असतात आणि नंतर साईडला मी लगेचच दूध तापवायला ठेवलं होतं आणि आहोंचा आणि माझा चहा ठेवला आणि आहोंच्या अंघोळीसाठी पाणीसुद्धा ठेवलं होतं, जेणेकरून सर्व काही एकाच हिच्यामध्ये लवकर होतं आणि गॅसवरसुद्धा 3 चुली असल्यामुळे मला लवकर लवकर सगळं सकाळी ॲडजस्ट करता येतं. कितीही घाई असली तरी लवकर स्वयंपाक माझा रेडी होतो आणि लवकरात लवकर स्वयंपाक रेडी होण्यासाठी मी ही ट्रिक नक्की यूज करते. तर मी कुकरमध्ये मुगाची डाळ बनवली होती. जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा लसूण टाकून घेतला आणि नंतर लगेचच मीठ टाकलं, जेणेकरून कांदा लवकर मऊ होतो. नंतर गरम मसाले, मिरची पावडर, हळदी पावडर आणि धनापुडी सर्व काही व्यवस्थित असं टाकून घेतलं. त्याच्यानंतर मुगाची डाळ भिजत घातलेली होती, म्हणजे वॉश करून घेतली ती मुगाची डाळ टाकून घेतली. लगेच साईडला पोळ्या वगैरेसुद्धा बनवून झाल्या होत्या. त्याच्यानंतर मुगाची डाळ झाली आणि कुकरला 2 शिट्यांमध्ये मुगाची डाळ माझी तयार झाली होती. नंतर आहोंचा डबा वगैरे पॅक केला आणि आहो आणि मी सोबतच आम्ही निघालो. मी सुद्धा 10:30च्या आरतीला गेली आणि आहोसुद्धा जॉबला गेले. आमच्याकडे खूप सारा पाऊस होता म्हणून आहो रेनकोट वगैरे घालून गेले. तर असा होता माझा आजचा दिवस.